पुल से पैदल जा रहे एक लड़के को कुछ नशेड़ियों ने पुल से नीचे फेंक दिया। गंभीर रूप से घायल लड़के को दोनों पैरों की एड़ियों में फ्रैक्चर के साथ इलाज के लिए सिविल अस्पताल लाया गया और पैर की सफल जोखिम भरी सर्जरी की गई। खरड़ी रेलवे स्टेशन के पास एक गांव का निवासी कृष्णा मुखने शाम को अपनी दादी के पास जा रहा था। समृद्धि महामार्ग पर पुल पार करते समय कुछ अज्ञात शराबी लोगों ने कृष्णा को बिना किसी कारण के उठा लिया और पुल से नीचे फेंक दिया। हालांकि नीचे गिरने से कृष्णा बुरी तरह घायल हो गया, वह उठ भी नहीं सका। पास में काम कर रहे कुछ मजदूरों ने कृष्णा के बारे में जानकारी ली और उसके परिवार को सूचित किया। दोनों पैर में चोट लगने के कारण उसे तुरंत ठाणे सिविल अस्पताल में भर्ती कराया गया। उसके दोनों पैरों का एक्सरे लेने पर पता चला कि उसके पैर की हड्डी टूट गई है। पिछले कुछ वर्षों में सिविल अस्पताल में जटिल जोखिम भरी सर्जरी सफल हो रही है। कृष्णा की सर्जरी कुछ चुनौतीपूर्ण थी। जिला सिविल सर्जन डॉक्टर कैलाश पवार और अतिरिक्त जिला सर्जन डॉक्टर धीरज महांगड़े के मार्गदर्शन में सर्जरी की गई। 15 दिनों में कृष्णा के पैरों की कुल 3 सर्जरी सफल रही। एक सर्जरी एक पैर में चोट के कारण टालनी पड़ी। इस सर्जरी के लिए हड्डी रोग विशेषज्ञ डॉक्टर विलास सालवी, डॉक्टर अजीज भुसागरे, डॉक्टर मयूर नागरगोजे, डॉक्टर दिवेश पाटिल, हड्डी रोग विशेषज्ञ डॉक्टर रूपाली यादव और सिस्टर गायकर पाटिल सिस्टर, राणी सिस्टर, भक्ति सिस्टर और कर्मचारी ठाकरे मामा, मिलिंद मामा, मदन मामा, नितिन मामा ने अथक परिश्रम किया। एक 14 वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पुलावरनं पडला होता आणि तो सरळ पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिव्हिअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता। डिफिकल्ट सर्जरीज होती। 3 तारखेला तो पडला, 4ला आमच्याकडे ॲडमिट केला, डायरेक्ट खर्डीवरून आला होता। डॉक्टर साळवे, डॉक्टर धीरज महागडे, ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं। त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता, तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं, आम्हाला विनंतीच केली होती आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन। तर ऑपरेशन केलं। डिफिकल्ट सर्जरी होती, त्याच्या टोटल आम्ही 3 सर्जरीज केल्या। पहिल्या 2 सर्जरीज केल्या, त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी 3ऱ्या सर्जरीची पण गरज पडली। तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे। यंग मुलगा आहे, पूर्ण आयुष्य पडलेला आहे। त्याच्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता, परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवे सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं। डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली। मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्यात चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो। ज्या सिच्युएशन येतात, बरेचसे आपल्याकडचे गरीब ग्रामीण भागातले लोक येत राहतात, त्यांना जास्त माहीत नसतं, बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचाही त्यांचा बॅरियर असतो। ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं, त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीज करतो। आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं ज्या काही डिफिकल्टी आहेत, जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया यावं। प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं ते मला वाटत नाही की 10-15 लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता टोटल सगळ्या गोष्टी, एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट, मेडिसिन, इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे। ते गोरगरिबासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। तर ही सगळ्यांनाही विनंती करेल, मी आव्हानही करेल की जास्तीत जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे, इथे ट्रीट करून घ्यायला पाहिजे। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।